चल चल आहेत आहेत या 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 राम राम निरखून बघ बर का आता काय काय मंडळी काय कुजबूज काय चालली आहे काही नाही तिला म्हणलं डॉक्टर बघ कसं दिसते म्हणजे आता जखम किती लवकर भरली काय तब्येत काय म्हणते आता आता बरं वाटतंय ते काही विचारू नका मागे तुमचा हात लागलाय जे तो काय खोटं सांगतोय काय किती लवकर गुण आला तुला हो आज टाके काढायचे लक्षात आहे ना हो चल 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 हो मी कुठे चला टाका काढाय टाके यांचे काढायचे टाक्याकडेच बघ नाही हळू फार त्रास होतो काय नाही बसा विचार हेल्प यू शाबास बघू काय काय झालं ते मग रात्रीची झोप वगैरे लागते की नाही झोप झोपेचं काय विचारूच नका दिवसा रात्री सारखी गुंगीतच हो पापणा सुद्धा उचलत नाही म्हटलं हा गुण औषधाचा की तुमचा काही आमचा काही औषधाचा काही नाही जरा वाईट मध्येच खोकला आला तुमचं चालू द्या काय म्हणत होता खरंच बाई कसली गुंगी हो सारखी झोपत होते काय कळतच नव्हतं एक तुमचा दवाखाना तुम्ही आणि एक सुई एवढंच दिसत होतं मला आम्ही दिसत होतो तोपर्यंत ठीक आहे ही सुई कुठून आणलीत मध्ये चला असं त्या दिवशी मला बोलण्यात गाफील ठेवलं आणि सुई खुपसून मोकळं झालं कळलं पण नाही आता सुद्धा टाके काढले कळलं का अगं बाई खरंच की हो किती हात हलका हो तुमचा असंच एखाद्याला बोलतं ठेवून काम करण्याची हातोटी दिसते तुमची मग काय वाटलं काय आता सगळे टाके काढून टाकले काही पत्ता लागला का बरोबर आहे डॉक्टर साहेब अहो असतो एखाद्याचा हात गुण टाक कवा घातलं कवा काढलं पत्त्याच लागत नाही काय तोल गेलं म्हणता पडले असते तर पडाल कशा मी यायला सांगायला इथं तोल गेला म्हणून तुम्ही सावरलं आणखीन कुठे तोल गेला तर तुम्ही येणार सावरायला नाही साहेब आपण म्हणाल तर हवं तिथं आणि हवं तेव्हा आम्ही यायला तयार खरं म्हणता कुठं वाटतं आत्ताच स्कूटर घेऊन सोडायला जातो तुम्हाला असं पण लोक काय म्हणतील लोक म्हणतील की हा डॉक्टर आपल्या पेशंटची किती किती काळजी घेतो बरोबर आहे पण ही का लोकांची काळजी करते ते जाऊ दे तुमच्या त्या गाडीला डबड जोडलेला आहे ना नाही काढून टाकलं मी मग मी कुठं बसायचं तुम्ही या मागून चला हात लागले तिच्या पायाला दुखत असेल नाही आता येत नाही चलतो घेत बरोबर आहे घरी कुणीतरी वाट बघत असेल नाही नाही तसं कोणी वाट बघणार नाही घरी वडील आहेत पण ते बराच वेळ बाहेर असतात जनसेवा करत हा आता वाट बघत असेलच तर आमचं घर वाट बघत असेल घर वाट बघते तर तुमच्यासारखं कोणीतरी यावं म्हणून चला काहीतरी तुमचं खरंच नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार काय म्हणतो आमचा पेशंट तुमचा पेशंट ना तुमचा पेशंट 4 दिवसात अगदी ठणठणीत बरा होईल अरे बाबा मग काय हरकत नाही नमस्कार बरी दिसते 8:30 वाजून गेले चल लवकर वाजू देते ते डॉक्टर वाट बघून निघून गेलं म्हणजे मग वा जातील कसे निवांत म्हणून सांगितले जाऊ सावकाश तू म्हणजे एक बाई असेल एखाद्याचा अंत बघतीस अगं ती वाटेकडे डोळे लावून बसला असेल चल चल लवकर हे गाणं तिथं मग चल छे 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 बाई भारीच गडबड चला धरू का
नको. कशी दिसते बरी दिसते, वाईच लांगाडते. अरे या या या, तुमची वाट बघत होतो मी. काय किती उशीर केला. म्हणजे काय, तुम्हीच तर म्हणाला होतात 9च्या पुढे निवांत या म्हणून. ते खरं म्हणा. आवाज चांगलाच घोटाळा झाला. घोटाळा कसला? अहो असं काय करता, आज रविवार ना, संध्याकाळी आमचा दवाखाना बंद असतो आणि आम्ही आपल्याला बोलवलं. मग काय झटक्यात येऊन स्वतःचा दवाखाना उघडावा लागला. आणि आमच्यासाठी वाट बघत बसावं लागलं. तरी मी सांगत होतो बाई लवकर अटक लवकर अटक, डॉक्टर साहेब वाट बघून निघून जातील. निघून कसं जाईल, मीच तर तुम्हाला बोलवलं. आय एम सॉरी डॉक्टर. अरे सॉरी कसलं नाही, म्हणजे माझ्यासाठी वाट बघत बसावं लागलं. हो इट्स ऑल राईट. काय तपासायचं ना? हा चलो मी इथंच थांबतो. नाही म्हणजे कुणी आलं तर सांगायला बरं, डॉक्टरात कामात येत. सावकाश पाय जरा नीट बघा बरं का. लंगडतायच अजून. फर्स्ट क्लास. बघू दे मला. काका एवढी घाई का? मला वाटलं निवांत बोलवले तेव्हा. ट्रीटमेंट साठी व्हायचंय. म्हणे ट्रीटमेंट साठी. अशी घाई थोडी ट्रीटमेंट. बँडेज बांधला की म्हणे चालू लागा, टाके काढले की सुटा, बँडेज गुंडावले की गाठ मारायला सुद्धा वेळ नसतो, म्हणे बांधा तुम्हीच. अहो बाईसाहेब असं काय करता, अशा गाठी नाजूक हाताने बांधलेल्या बऱ्या असतात. ए चंदन झालं का? काका तुमची घाई का? लागला का शेवटची घंटी वाजवायला? नाही, नमनाला दडाभर तेल जळायला लागलं म्हणून. अगं बाई लाईट गेली की हो, आता काय करायचं? आयले लाईटचे म्हणत की वेगळंच आहे बरं का. आला आला रे चंदन, मी होतो बरं का पुढं. का हो? नाही म्हणजे डॉक्टर तुला सोडतील की कुट्ट्यांवरनं. तुमचं काही ट्रीटमेंट का काही चाललंय नाही का? ते अगदी व्यवस्थित चालू द्या. मीच घेते. काय करू बाई मी? काय काय चंदन मगापासून बघायला लागला, सारखं खंडाळा लागला, नग बिक लागला माझी. मग काय करू बाई, चैनच पडू दे ना, सारखं गवगवायला लागले. अगं गवगवायला लागलं तर डॉक्टरला सांगायचं, चिकरतील की येला. सांगितलं ना, ते म्हणाले जखम बरी होतं ना, असंच गवगवते. असं म्हणलं तरी मग नकांना खरा खरा खाजू येत. तीच झालं. या मालक या. हे खुळे उठ. बसा बसा. राम राम. काय थंड मागू? चहा तर सोडावं. चंदनच्या बारीचं काय करता? पब्लिक रोज विचारते आम्हाला चंदनची बारी कवा म्हणून. त्याचं काय करायचं जोड बोला बघू. नाही डॉक्टरला विचारूया की काल परवाच टाक्या काढल्यात. बर हे 250 रुपये तुम्ही अंगावर मागित होतो ना. द्या. पर डॉक्टरला विचारताय ना? विचारू की डॉक्टर काय आता घरच्या सारखेच आहेत. म्हणजे आता एवढी घटना झाल्या हो. बरं येऊ मी. या राम राम. विचारतो आम्ही. खरंच बाई काय जादू आहे तुमच्या हातात? असं मला कल्पना नव्हती बुवा. कशी असते का? हिऱ्याला कुठं कल्पना असते स्वतःच्या मोठेपणाची? आणि चंदनाला कुठे कल्पना असते स्वतःच्या सुगंधाची? आमचं शिकून असं नाही बोलायचं. आम्ही तुमचं शिकून नाही बोललो. वा छान सुंदर. काय छान काय सुंदर? सांगू? राग नाही येणार? राग तो आणि का? नाही काय, तुमच्यासारख्या लावण्यवतीला आपल्या सौंदर्याच्या देखणेपणाचा अभिमान असतो ना. तो असं रूप मला आहे देखणं? नुसतं आहे नाही, त्याची पावती हवी म्हणून आमच्याकडून वधवून घेताय काय? चला चला काय, तोंडाने पावती देऊ? येऊ का साहेब? या 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 या. चाल. इतका वेळ कुठे होतात? इथेच पडद्याच्या मागे. वा वा. बर काय येणं केलंय? ती आमच्या चंदनाला बोर्डा उभं राहायची परवानगी कवा देताय? अरे मला वाटतं 4-5 दिवस लागतील. अजून 4-5?
तात्याराव, डॉक्टर साहेबांनी अजून तमाशा बघितला नाही म्हणे. त्यांना आग्रह करा की. आणि एक सांगून ठेवते, डॉक्टर साहेब जर तमाशाला आले नाही तर मी काय बोर्डावर उभी राहणार नाही. हो साहेब, चला की तमाशाला. तमाशा? अहो विचार कसला करताय तुम्ही? म्हणता तसा पूर्वीसारखा तमाशा राहिलेला नाही, लय सुधारलाय. हो, तमासगिरांची घराणे बी लय सुधारले, त्यांचा दर्जा आता वाढलाय. आजकाल दिवसा कालीज करतात आणि रात्री चाळ बांधून बोर्डा उभ्या राहत्या. मग आता तुमच्या चंदनाच बघा की. अव तिच्या आईचं ते तसं झालं नसतं का? हे असं कानात अडकावून तुमच्यामध्ये डागदरीन झाली असती. बापरे, परमेश्वरा वाचवलंच रे. का? का काय? तुम्ही आमच्याकडे मग कशाला आला असता? काय नसते आली तरी बरं. गेले 15 दिवस रोज येते. ते काय नाही तात्याराव, यांच्याकडून कबूल करून घ्या तमाशाला यायचं. नाही तर सांगून ठेवते, मी काय बोर्डावर उभी राहणार नाही. त्याला आला का आमच्या पोटाचा प्रश्न? अहो तुम्ही तिचा पाय बरा केला, आता तुमचा पाय आम्हा गरीबाच्या पोटावर का देताय? तुमची पावले जरा वळवा की तमाशाकडे. हा, आता एखादा माणूस इतकं रागावणार असेल तर येतो.